सराईत गुंड युवराज माथनकरच्या पक्षप्रवेशावर शिवसेनेचं अजब स्पष्टीकरण। गर्दीचा फायदा घेऊन माथनकरनं शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घातला असावा। नागपूर जिल्हा प्रमुख सूरज गोजेंचं स्पष्टीकरण। हिंदीबाबतचे जीआर रद्द केल्यानंतर दोन्ही ठाकरेंकडून 5 जुलैचा मोर्चा रद्द। त्याऐवजी ठाकरेंची शिवसेना विजयी जल्लोष साजरा करणार। मनसेही सहभागी होणार का, आज निर्णय। मराठी शक्तीपुढे सरकारची हिंदी सक्ती हरली। हिंदीचे जीआर रद्द करण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। भाजप अफवांची फॅक्टरी असल्याचा आरोप। हिंदी सक्तीबाबत राज्य सरकारवर दबाव कुणाचा होता याचं गूढ अद्याप कायम। राज ठाकरेंची एक्स पोस्ट, तर मराठी एकजुटीबद्दल आनंद व्यक्त। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद। हिंदीचा जीआर मागे घेतल्यानंतर अधिकृत भूमिका करणार स्पष्ट। उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये त्रिभाषेसंदर्भातील जीआर। माशेलकर समितीच्या अहवालावर ठाकरेंची सही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार। आजपासून राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन। हिंदीशिवाय शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ, नेत्यांवरचे आरोप आणि बेताल वक्तव्यांवरून सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनीती। विरोधी पक्षानं पाठवलेल्या पत्रावर भास्कर जाधवांची सही नाही। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आवर्जून उल्लेखाचा अर्थ काय? जाधवांच्या नाराजीची चर्चा असताना पत्रकार परिषदेतही हजेरी नाही। भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठीचा अर्ज आज दुपारी 1 ते 4 या वेळेत भरला जाणार। एकाहून अधिक अर्ज आल्यास मतदान। उद्या नव्या प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा। बीडमध्ये 30 ते 40 जणांच्या टोळक्याकडून कुटुंबियांना मारहाण आणि साहित्याची तोडफोड। तरुणांमध्ये झालेल्या वादातून मारहाण झाल्याचं उघड। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। आता रिझर्व्हेशन चार्ट रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी तयार होणार। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा निर्णय। आज संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार। जिल्ह्यात पालखी तळाची आकर्षक सजावट। वाखरी पालखी तळावर विद्युत रोषणाई।